नमस्कार. कधी विचार केलाय का की मोठमोठे पूल, उंच इमारती किंवा अगदी आपल्या घरातल्या वस्तू ह्या कशा बनतात? या सगळ्याची सुरुवात होते एका गुप्त भाषेतून. हो, ही आहे वेल्डिंग चिन्हांची भाषा. ही चिन्ह शब्दांशिवाय अगदी अचूकपणे सांगतात की धातूचे दोन तुकडे कसे जोडायचे. चला तर मग आज आपण हीच शक्तिशाली आणि जागतिक भाषा शिकायला सुरुवात करूया. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. कल्पना करून बघा, प्रत्येक वेल्डिंगच्या सूचनेसाठी जर एक मोठा पॅरेग्राफ लिहावा लागला तर इंजिनिअरिंगचे ब्लूप्रिंट्स किती गोंधळात टाकणारे दिसतील. अक्षरशः कागदाचं मोहळ बनेल. इथेच वेल्डिंग चिन्हांची खरी जादू आहे. ती जागा वाचवतात, गोंधळ टाळतात आणि खूप किचकट माहिती अगदी सोप्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवतात. चला पाहूया हे नक्की कसं काम करतं. तर मग ही गुप्त भाषा शिकण्यासाठी आपला रोडमॅप कसा असेल? आपण 5 सोप्या टप्प्यांमधून जाणार आहोत. सगळ्यात आधी आपण ब्लूप्रिंटची ही गुप्त भाषा ओळखू. त्यानंतर वेल्ड्सचे मूळ आकार कोणते आहेत ते पाहू. मग या चिन्हांची रचना कशी असते, त्यात महत्त्वाचे तपशील कसे जोडायचे आणि शेवटी एक संपूर्ण चिन्ह वाचायला शिकू. चला तर सुरुवात करूया. पण मुळात या वेगळ्या भाषेची गरजच काय आहे? विचार करा, डिझायनरच्या डोक्यात एक प्लॅन आहे आणि वेल्डरने तो पूर्णपणे वेगळाच समजला. काय होईल? मोठी गडबड. अगदी धोकादायक सुद्धा ठरू शकतं. म्हणूनच डिझायनर आणि वेल्डर यांच्यामध्ये एकदम स्पष्ट संवाद असणं खूप महत्त्वाचं आहे. इथे कोणत्याही चुकीला किंवा गैरसमजाला अजिबात जागा नसते. आणि म्हणूनच ही चिन्ह महत्वाची आहेत. याचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे माहितीये? ही चिन्ह प्रत्येक शंका दूर करतात. एका लहानशा चिन्हात वेल्डचा प्रकार, त्याचा आकार, त्याची जागा आणि अगदी फिनिशिंग कसं करायचं याबद्दलची सगळी माहिती असते. त्यामुळे जगात कुठेही काम करणारा वेल्डर डिझायनरच्या सूचना अगदी अचूकपणे समजू शकतो. प्रत्येक भाषेची स्वतःची एक वर्णमाला म्हणजे मुळाक्षरं असतात, बरोबर? तसंच या वेल्डिंगच्या भाषेचंही आहे. ही वर्णमाला म्हणजे काय? तर वेल्डचे वेगवेगळे प्रकार दाखवणारी मूळचिन्ह. चला तर या वर्णमालेतली काही महत्त्वाची अक्षरं ओळखायला सुरुवात करूया. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. हे बघा, सिंगल व्ही बट वेल्ड याचं चिन्ह आहे एक साधा व्ही. आता असं का? कारण वेल्ड करण्याआधी धातूवर अक्षरशः व्ही आकाराची एक खाच तयार केली जाते. किती सोपं आणि लॉजिकल आहे हे, नाही का? आता पुढचं अक्षर बघूया. हा आहे फिलेट वेल्ड. हा वेल्डिंगमधला सगळ्यात जास्त वापरला जाणारा प्रकार आहे आणि याचं चिन्ह एक साधा त्रिकोण. कारण हा वेल्ड 2 पृष्ठभागांना काटकोनात जोडल्यावर तयार होणाऱ्या कोपऱ्यात केला जातो. आता बघा स्पॉट वेल्ड. याचं चिन्ह तर त्याहून सोपं आहे, फक्त एक वर्तुळ. यावरून एक गोष्ट तर नक्की कळते की प्रत्येक प्रकारच्या वेल्डसाठी, अगदी लहान आणि विशिष्ट वेल्डसाठी सुद्धा सोपी, सहज ओळखता येणारी चिन्ह आहेत. ठीक आहे, तर आता आपल्याला या भाषेची अक्षरं म्हणजे अल्फाबेट्स कळली आहेत. आता वेळ आहे त्याचं व्याकरण म्हणजे ग्रामर शिकायची. म्हणजे ही साधी चिन्ह एका मोठ्या रचनेत एकत्र येऊन अधिक माहिती कशी देतात हे आता आपण पाहणार आहोत. तर हे बघा, हे आहे एक संपूर्ण वेल्डिंग सिम्बॉल. याला आपण एक पूर्ण वाक्यच म्हणू शकतो. यात एक बाण आहे, एक संदर्भ रेषा आहे आणि एक शेपूट. या प्रत्येक भागाचा एक खास अर्थ आहे. चला एक एक करून सगळे भाग सविस्तरपणे समजून घेऊया. सगळ्यात आधी येतो बाण म्हणजे ॲरो. याचं काम अगदी सोपं, सरळ आहे. समजा नकाशावर जसं यू आर हिअर लिहिलेलं असतं ना, तसंच काहीसं. हा बाण आपल्याला वेल्ड करण्याची अगदी अचूक जागा दाखवतो. त्यानंतर येथे संदर्भ रेषा किंवा रेफरन्स लाईन. ही तर या संपूर्ण चिन्हाचा कणा आहे असं समजा. सगळी महत्त्वाची माहिती म्हणजे चिन्ह आणि मोजमापं याच रेषेवर किंवा तिच्या आजूबाजूला मांडलेली असतात. ही एक प्रकारची फ्रेमवर्क आहे जी सगळ्या सूचनांना एकत्र धरून ठेवते. आणि मग येतं शेपूट म्हणजे टेल. हा भाग मात्र ऑप्शनल आहे, म्हणजे तो नेहमीच दिसेल असं नाही. याचा वापर फक्त तेव्हाच होतो जेव्हा काहीतरी खास सूचना द्यायची असते. उदाहरणार्थ, कोणती वेल्डिंग प्रोसेस वापरायची आहे, जसं की GTW म्हणजे गॅस टंगस्टन आर्क वेल्डिंग. आता एक खूप महत्त्वाचा नियम. याकडे नीट लक्ष द्या. जर वेल्डचं चिन्ह रेफरन्स लाईनच्या खाली असेल तर वेल्डिंग बाण दाखवतो त्या बाजूला करायचं, आणि जर चिन्ह लाईनच्या वर असेल तर वेल्डिंग बाणाच्या विरुद्ध बाजूला करायचं. सोपं आहे ना? खाली म्हणजे ॲरो साईड आणि वर म्हणजे अदर साईड. लक्षात ठेवा. ओके, तर आत्तापर्यंत आपल्याला वेल्डचा प्रकार आणि त्याची जागा कशी ओळखायची हे कळलं आहे. पण एवढंच पुरेसं नाही. सूचना अगदी तंतोतंत असायला हवी. त्यासाठी त्यात आणखी डिटेल्स कसे ॲड करतात ते आता पाहूया. यांना म्हणतात सप्लिमेंटरी सिम्बल्स म्हणजे पूरक चिन्ह.
यांचं काम आहे वेल्डचा फायनल शेप म्हणजे अंतिम आकार कसा असेल हे सांगणं. म्हणजे वेल्ड झाल्यावर तो पृष्ठभाग एकदम सपाट म्हणजे फ्लॅट हवा की बहिर्वक्र म्हणजे बाहेरून थोडा फुगीर की अंतर्वक्र म्हणजे आतल्या बाजूला थोडा खोलगट, हे या लहान रेषा आणि वक्रांवरून कळतं. कारण कधीकधी मजबूतीसाठी किंवा फिनिशिंगसाठी विशिष्ट आकार आवश्यक असतो. आणि मग येतात आकडे म्हणजेच नंबर्स. हे या चिन्हांना अजून अचूक बनवतात. या आकड्यांमधून वेल्डचा आकार, त्याची लांबी, त्याचा कोन ह्यांसारखी एकदम परफेक्ट मोजमापं दिली जातात. यामुळे एक साधी सूचना एका मोजता येण्याजोग्या तंतोतंत कामाच्या आदेशात बदलते. बरं तर आत्तापर्यंत आपण या भाषेची अक्षरे शिकलो, व्याकरण शिकलो. आता वेळ आली आहे हे सगळं ज्ञान एकत्र वापरण्याची. चला तर मग एका खऱ्याखुऱ्या वेल्डिंग सिम्बॉलला डिकोड करून बघूया. हे बघा, आपल्या समोरचं चिन्ह, यात एक त्रिकोण दिसतोय, त्याच्यासोबत A6 आणि 300 असे आकडे आहेत. दिसायला जरी हे साधं वाटत असलं ना, तर यात खूप महत्वाची माहिती लपलेली आहे. चला ही माहिती उलगडूया. चला स्टेप बाय स्टेप याला समजून घेऊ. स्टेप 1, आधी चिन्ह ओळखू. त्रिकोण आहे म्हणजे हा फिलेट वेल्ड आहे, बरोबर. स्टेप 2, आता आकडे बघू. A6 लिहिलंय, याचा अर्थ आहे वेल्डची थ्रोट थिकनेस, म्हणजे वेल्डच्या सर्वात निमुळत्या भागाची जाडी 6 मिलीमीटर असली पाहिजे. आणि स्टेप 3, 300, हा आकडा काय सांगतो? तो सांगतोय की या वेल्डची एकूण लांबी 300 मिलीमीटर असणार आहे. पाहिलं किती सहजपणे आपण एका लहानशा चिन्हातून एवढी सगळी माहिती काढली. आणि आपण सगळेच पाहू शकतो की हेच आहे या सिस्टीमचं खरं सामर्थ्य. ही फक्त चिन्ह नाहीत, ही एक युनिव्हर्सल लँग्वेज आहे, एक जागतिक भाषा. यामुळे एका देशातलं डिझायनर आणि दुसऱ्याच देशातलं वेल्डर एकाच प्रोजेक्टवर कोणतीही चूक न करता सुरक्षितपणे काम करू शकतात. म्हणूनच जगभरात मॅन्युफॅक्चरिंग आणि कन्स्ट्रक्शनमध्ये अचूकता आणि सुरक्षितता टिकून आहे. तर आता ही भाषा आपल्यासाठी नवीन राहिलेली नाही. पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादं मोठं बांधकाम बघाल किंवा एखादी मशिनरी पाहाल, तेव्हा त्यावरच्या त्या लहान लहान चिन्हांकडे जरा लक्ष देऊन बघा. आता आपल्याला त्यांचा अर्थ कळलेला असेल. मग सांगा, या नवीन ज्ञानाने आपण काय बनवू शकतो?